छत्रपती संभाजीनगरमधील मी मुकुंदवाडी या भागात आहे आणि या ठिकाणी भवानी मातेचं मंदिर आहे आणि या ठिकाणी तब्बल 350 वर्षापासून या ठिकाणी यात्रा भरते आणि या यात्रेमध्ये 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो। जरी मुकुंदवाडी हा छत्रपती संभाजीनगरचा भाग झाला असला तरी या गावाने अजूनही प्रथा परंपरा जपलेल्या आहेत। आपल्यासोबत स्वतः आमदार भाजपचे आमदार नारायण कुचे आहेत। हे पण या ठिकाणी ज्या 12 गाड्या असतात त्या ओढण्यासाठी या ठिकाणी सालाभराप्रमाणे येतात। बदनापूरचे आमदार आहेत, परंतु या ठिकाणी त्यांचं घर आहे आणि या ठिकाणी ते या गाड्या ओढण्यासाठी ते नवस पेटण्यासाठी ते येतात। सर मला सांगा, हा 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो नेमका काय असतो? हा गेल्या 200 वर्षापासून मला कळत नाही, किंवा डांगे साहेबाचे वडील असतील किंवा आमच्या गावातील जुने ज्येष्ठ लोक असतील, आमचा आजोबा पंजोबापासून तेव्हा चालत आलेली ही आई जगदंबेची यात्रा आहे। आई तुळजाभवानीच्या यात्रेनिमित्त आज गेली मला वाटतं 200 वर्षाच्या जवळपास हा विषय आणि ज्याचे त्याचे नवसा असतात। आता 12 गाड्या तुम्ही बघितला असाल, गायकवाड परिवार आहे हा पहिला पोलीस पाटील होता, त्यांना सन्मान आहे। शिंदे म्हणून आहे, त्यांना ताईचा मान आहे, काही कुस्त्याचा मान, डांगे परिवार, असे गायकवाड परिवार जगताप असं ठरलेलं आहे। आमच्या जुन्या गावातले सगळे गावकरी आणि आता 12 गाड्याचं तुम्ही बघा, तुळसूळ टोचून सुद्धा दळ वडणार आहे। तर मी गेले 25 वर्षापेक्षा जवळपास ओढतोय। 25 वर्षापासून गाडी ओढतात, परंतु काही नवस असेल, काय नवस होता? आमच्या आईनं नवस केलेला आहे, मला माहित नाही। माझ्या आता आई हयात नाही आहे, पण आईचा नवस होता, तू भाऊ आईची 12 गाड्या ओढीत जा, मी ओढतो। खूप जुनी परंपरा आहे आणि गाडी ओढण्याचा जो भाग आहे तो नवसाचा भाग असतो। आपले आई वडील नवस करतात, आपला मुलगा असेल, मुलगी असेल, यांचं आरोग्य चांगलं राहू दे किंवा घरातले काही समस्या असेल, अशा समस्या सोडवण्यासाठी भवानी मातेला नवस केला जातो। हा नवस फिटल्यानंतर किंवा देवी पावल्यानंतर हा 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम करण्यात येतो। कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।